नमस्ते, जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण महाशिवरात्रीनिमित्त बनवत आहे साबुदाण्याच्या वड्या बनवत आहे। बघा, आपण रातभर हे साबुदाणा भिजून चांगले ठेवलेत, सगळे स्वच्छ पाण्याने धुवून आपण याला भिजायला ठेवलेत। आपण बटाटे टाकले शिजायला, 1 किलो असे बटाटे घातले शिजायला। साबुदाणा वड्यासाठी आपल्याला हे शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या लागणार आहेत। हे बघा, आपले साबुदाणे छान असे भिजून झालेत। त्याच्यामध्ये आपण शिजवलेला बटाटा किस करून घेतला आहे आणि हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट करून याला याच्यामध्ये घेतलेत। बघा, आता आपण हे बटाटे आणि हिरवी मिरची याच्यामध्ये घालतोय आणि तुम्ही चवीनुसार मीठ घाला तुम्हाला। हे बघा, आपण दाखवलेत नव्हते मग असे बटाटे कसे किसून घेतलेत, असे आपण बटाटे किसून घेतलेत आणि हे शेंगदाण्याचा कूट आहे मिरची घालून आपण याला व्यवस्थित असं एकजीव करून घेतोय। बघा, याच्यामध्ये आपण आवडीनुसार मीठ घेतले, उपवासाचं मीठ आहे हे। तुम्ही आपलं साधं मीठ जरी घातलं तरी चालेल। आता आपण हे बेटर चांगलं एकत्र असं एकजीव करून घेऊया। जरा तिखट जरा जास्तच घेतलेत, वडे जरा झणझणीत असले की छान वाटतात खायला आणि शेंगदाणे घातले तर याला चांगला असा कुरकुरीतपणा येईल। हे बघा, आपण याला व्यवस्थित असं पीठ मळल्यासारखं याला चांगलं असं एक जीव करून घेतोय। बघा, 1.25 किलो शाबू तांदूळ आहे, त्याच्यामध्ये मी असा अर्धा किलो बटाटा घातला आहे आणि अर्धा किलो बटाटा तसाच ठेवला आहे। मला कोणती ती साडी छान आहे, मळून झाले आपलं। बघा, व्यवस्थित एकजीव झालेला आहे। आज महाशिवरात्र आहे, आपण त्यासाठी साबुदाण्याच्या वड्या बनवतोय। ह्याच्या आपण हे बघा, अशा जसे आपण वडे बनवतो तसे वडे बनवून घेऊया। याच्या गोल अशा पातळ मी मेहंदीसुद्धा लावलेली आहे। बघा, किती लाल छान असा कलर आला। आपण एका प्लेटमध्ये वडे तयार करून घेतोय। कोणी साबुदाणे वडे बनवतात, खिचडी बनवतात, रताळे, दूध वगैरे फ्रूट्स खातात। आपण हे साबुदाण्याच्या वड्या बनवतोय। खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि खूप छान असे आपले वडे तयार होतील। बारीक मोठी तुम्हाला जसे आवडेल त्या साईजचे तुम्ही वडे बनवू शकता आणि साबू तांदूळ आणि बटाटा एकदम मस्त असा पौष्टिक असे हे आपल्याला आहार पण भेटतो। कढई गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये बघा आपण हे वडे सोडलेत। बघा, तेल खूप तापलेलं आहे। छानसे असे एका साईडने वडे फ्राय करून घ्यायचे, कारण काही वेळा वडे असे फुटून जातात त्यामध्ये ते। पण परत एकदा हे वडे बनवतोय। बघा, अगोदर आपण वडे काढताना फ्राय झाल्याचे त्याचा व्हिडिओ आला नाही मला काढता। आपण हे परत दुसऱ्या साईडचे पण मी तुम्हाला वडे दाखवते। वडे छान आपले असे एक साईडला फ्राय झालेत, तर आपण याला पलटी मारून घेतले। दुसऱ्या साईडनी पण छान असे वडे आपले फ्राय होतील। हे बघा, आता आपण एका प्लेटमध्ये वडे काढून घेतोय। छान असे आपले वडे तयार झालेत, तुम्ही बघू शकता। वडा कुठेही फुटलेला नाही आहे आणि काही टायमाला आपण वडे टाकताना ते पटकन फुटतात आणि असे अंगावर तेल उडतं। वडे छान आपले तयार झालेत, तुम्हाला दाखवते मी। बघा, एकदम ऑइली नाही आहे, तेलकटपणा नाही याच्यामध्ये आणि खूप असे कुरकुरीत आपले वडे तयार झाले साबुदाणा। त्याच्यामध्ये आपण दही घेतली आणि शेंगदाण्याची चटणी घेतली। आवडले असेल तर लाईक, शेअर व मला सबस्क्राईब करा। थँक्यू।